मित्रांनो, बजेट हा काही माझ्या अभ्यासाचा किंवा जाणकारीचा विषय नाही. तर त्यामुळे ऍक्च्युली प्रश्न विचारावेत एवढी सुद्धा माझी त्या विषयात गती नाही. तर त्यामुळे मी आज प्राध्यापक दयानंद नेने यांना बोलवलंय, पाचारण केलंय आणि त्यांना असं सांगितलंय की मी प्रश्न विचारण्याची वाट पाहू नका. असं समजा की तुम्हाला एकट्यालाच बोलायचंय, एकट्यालाच समजावून सांगायचंय बजेट, आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही ते समजावून सांगा. त्यामुळे मी आज तुम्हाला जर प्रश्न विचारताना दिसलो नाही तर याचं कारण असं आहे की मला त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारायचे हे सुद्धा फारसं कळत नाही. उगाच आपले जे पेपरला आलंय ते बोलण्यात अर्थ नाही. यांच्याकडे काहीतरी वेगळं विश्लेषण आहे. तेव्हा आपण आता प्राध्यापक दयानंद नेने यांना विनंती करूया. सर, गो अहेड. आणि मी ऐकण्याच्या त्या श्रोत्यांबरोबर मी इकडे बसलेला श्रोता आहे असं समजा आणि सुरू करा. साहेब, तुम्हाला आठवत असेल काल आपण बजेट झाल्यानंतर एकमेकांशी फोनवरती बोललो आणि तुम्ही मला विचारलं बजेट बद्दल काय वाटतंय, आणि मी तुम्हाला सांगितलेलं एकदम बेकार बजेट आहे. तर ही माझी प्राथमिक रिॲक्शन होती बजेट बघितल्यानंतर. ही बजेट ऐकल्यानंतर ही प्राथमिक रिॲक्शन माझी आली, माझ्याप्रमाणे मध्यमवर्गीय अनेक लोकांची आली. कारण की बजेटमध्ये त्यांच्या भाषणाच्या वेळेला टीव्हीवरती जे हायलाइट्स दाखवत होते त्या हायलाइट्स कडे बघून त्याच्या नोंदी घेऊन आम्ही आमची रिॲक्शन दिली होती. आता बजेट बद्दल तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो की गेली 15 वर्ष आमची संस्था आहे सतर्क नागरिक फाउंडेशन. त्या संस्थेतर्फे आम्ही फायनान्स मिनिस्टरला प्री बजेट सजेशन्स ते मागवतात. तर गेले 15 वर्ष आम्ही नियमितपणे ते फायनान्स मिनिस्टरला पाठवतोय. कोविडच्या दरम्यान जेव्हा व्हर्च्युअल मीटिंग्स घेत होती फायनान्स मिनिस्टर, काही सिलेक्टेड ट्रेड ऑर्गनायझेशन्स आणि कॉर्पोरेट बॉडीज बरोबर वगैरे, तर त्यामध्ये एका मीटिंगला मला उपस्थित राहायचं भाग्य मिळालं होतं आणि आम्ही आमचे सजेशन्स पण त्यावेळेला दिले होते. त्यातला एक सजेशन त्यांनी मान्य केला. तुम्हाला सांगायचं म्हणजे की बँकेमध्ये आपण ज्या ठेवी ठेवतो त्या ठेवींवरती साधारणपणे 1987 पासून 2020 पर्यंत फक्त 1 लाखाचा इन्शुरन्स होता. म्हणजे कुठली एखादी बँक बुडली तर तुमच्या त्यामध्ये ठेवी किती लाखाच्या असतील तुम्हाला फक्त 1 लाख रुपये मिळायचे. आणि ते वाढवून घेण्यासाठी बरेच दिवस बरेच लोक प्रयत्न करत होते, तसे आम्ही पण करत होतो. आणि नोव्हेंबर 2019 मध्ये आम्ही फायनान्स मिनिस्टरला दिल्लीत जाऊन भेटलो होतो आणि त्यांना रिक्वेस्ट केली होती की ह्या ठेवी वाढवणं गरजेचं आहे. आणि दामोदर कमिटी म्हणून त्यांची एक कमिटी होती, फार पूर्वी काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांनी स्थापन केलेली. तर त्या कमिटीने रेकमेंड केलं होतं की 5 लाखापर्यंत तुम्ही त्या इन्शुरन्स वाढवणं, लिमिट वाढवणं गरजेचं आहे. तर आम्ही तोच सूत्र पकडलं आणि त्यांना सर्वांना फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये नंतर तिथले जे सेक्रेटरी वगैरे त्यांना पण हेच सांगितलं की तुमच्याच सरकारी यंत्रणेमधनं शिफारस आलेली आहे तर तेवढी तरी करा. त्यावेळेला आम्ही हे काही खासदारांकडे पण हा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो पाठपुरावा करत. तर खासदारांनी नेहमीप्रमाणे लोकसभेमध्ये भाषण करताना 15 लाखापर्यंत ती वाढवा म्हणून हे केली, मी मागणी केली. आता 15 लाख ते होणारच नव्हतं. आम्ही आपलं पकडून चाललो की तुमची जी शिफारस आहे 1 टप्पा तर ती त्यांनी केली. तसं मला ऑफिशियली बजेटच्या आधी पत्र पण आलं होतं की आम्ही तुमची हे केलेली आहेत आणि ते बऱ्याच ठिकाणी पब्लिश पण तसं झालं होतं. तर ही एक सजेशन्स देणं जे असतं तर ते आम्ही नियमितपणे गेले 15 वर्ष करतोय. या वर्षी पण आम्ही सजेशन्स पाठवली होती. ती साधारणपणे ढोबळ गेले अनेक वर्ष अनेक संस्था किंवा अनेक मध्यमवर्गीय माणसं जी अपेक्षा करतात त्याच अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या होत्या. तुम्ही काय केलं होतं? त्या आम्ही हे केलं होतं की करमुक्त उत्पन्न जे आहे त्याच्यात वाढ झाली पाहिजे. म्हणजे 7 लाखापर्यंतचं जे उत्पन्न गेल्या 2 वर्षापासून करमुक्त होतंय तर ती लिमिट वाढवून तुम्ही ती 10 लाख करा अशी आम्ही एक मागणी केली होती. दुसरं, ATC मध्ये जी सवलत मिळते टॅक्स मधनं, तर ती सवलत जी आहे त्याचं 1.5 लाखाचं लिमिट आहे आणि ते गेले अनेक वर्ष आहे. तर ते 1.5 लाखाचं लिमिट तुम्ही वाढवा अशी पण आम्ही मागणी केली होती. तिसरं, जे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात तर त्यांना लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स त्यांनी लावलेला होता. म्हणजे तुमच्याकडे एखादी जर का गुंतवणूक अनेक वर्षांपासून तुमच्याकडे जर का असली आणि तुम्ही ती विकली
तर तुमचा जो नफा होतो त्याच्यावरती त्यांनी 10% टॅक्स लावलेला होता, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. तर तो तुम्ही रद्द करावा म्हणून आम्ही पाठपुरावा करत होतो. तसंच स्लॅब्स ज्या आहेत, म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत 2.5 लाखापर्यंत नो टॅक्स आणि मग पुढे 5 लाख, 7 लाख, 10 लाख अशी जे होत्या, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही थोडी सुधारणा करावी कालानुरूप अशी मागणी होती. सगळ्यात मोठी मागणी आम्ही घेऊन गेले 2 वर्ष पाठपुरावा करतोय ते म्हणजे सिनियर सिटीजन्स, म्हणजे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांना मेडिक्लेम. आता 60च्या पुढे माणूस एकदा गेला की त्याचा स्वतःच्या आजारपणावरचा खर्च स्वाभाविकपणे वाढू लागतो. तर त्यावेळेला नेमकं त्यांचे दर जे आहेत मेडिक्लेमचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ते पण खूपच जास्ती आहेत. तर ते मेडिक्लेमचे दर जे आहेत ते सिनियर सिटीजन्सना सवलतीच्या दरात तुम्ही पॉलिसीज द्या असं हे होतं. आणि शेवटचं स्टँडर्ड डिडक्शन्स म्हणजे त्याला प्रमाणित वजावट म्हणतो आपण, तर ती तुम्ही कमी करावी. ह्या सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. आता दुर्दैवाने सगळ्या काही ऍक्सेप्ट झाल्या नाही. त्यातली स्टँडर्ड डिडक्शन जी आहे प्रमाणित वजावट ती त्यांनी ऍक्सेप्ट केली आणि ते 50,000पासून 75,000पर्यंत वाढवलंय. इतर त्यांनी ज्या हे केलेल्या आहेत आम्ही म्हणू का पण 50 ते 75 25,000 म्हणजे सॅलरीड क्लास जो असतो, म्हणजे ज्यांना पगार मिळणारी पगारदार माणसं जी आहेत, तर त्यांना त्यांचं जे वार्षिक उत्पन्न असतं त्यातनं जेव्हा तुम्ही कर किती बसणार ही प्रोसेस सुरू करता, तेव्हा त्या उत्पन्नातनं जे कर बसणार असेल त्यातनं आधी 50,000 फ्लॅट काढून टाकायचे, ते आता 75,000. आणि आम्ही लाख मागत होतो, पण ते ठीक आहे 75 दिलं, काहीतरी तर त्यामध्ये त्यांना हे मिळालंय. नंतर आता लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स जो होता, जो 10% होता, आणि आम्ही रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही तो टॅक्स काढून टाका, म्हणजे शेअर बाजारामध्ये जे उलाढाल होते त्याला चालना मिळेल, आणखीन वाढेल. तर त्यांनी उलट केलं, त्यांनी 10 रुपयाच्या ऐवजी तो 12.5% वाढवला. नंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स, म्हणजे जे रोजच्या रोज खरेदी विक्री करतात आणि त्यातनं त्यांना जो नफा होतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणतात. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स त्यांनी 20% वाढवला. हा, आणि नंतर शेअर बाजारामध्ये हे F&O म्हणून आहे ऑप्शन्स, तर त्याच्यावरती त्यांनी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स नव्याने इंट्रोड्यूस केला. आता ह्या सगळ्याचा हे काय झालं परिणिती, की काल शेअर बाजार कोसळलं, जवळजवळ 1000 पॉईंटनी खाली आलं, 1200 पॉईंटनी खाली आलं. आणि ते खाली आल्यानंतर सगळेच जण टीका करायला लागले, कारण की त्यांचं भाषण सुरू असताना बाजूला तो त्यांचा टिकर दिसतो की ज्याच्यामध्ये शेअर बाजाराची काय वर खाली होतीये, हा, आणि सगळेजण त्याच्यावर टीका करू लागले. अच्छा, त्याच्यामध्ये त्यांनी काही दुसऱ्या चांगल्या गोष्टी केल्यात, म्हणजे एंजल टॅक्स म्हणून एक टॅक्स होता, जो नवीन स्टार्टअप्स जे असतात कंपन्या, तर त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जे होतं तर त्याच्यावरती त्यांनी टॅक्स लावलेला होता, जे इन्व्हेस्टर होते त्यांच्यावरती. तर तो त्यांनी काल पूर्णपणे अबॉलिश केला, म्हणजे काढून टाकला, जेणेकरून स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याला आता लोक जास्ती पुढे येतील. फॅमिली पेन्शन, ज्याला कुटुंब निवृत्ती वेतन आपण म्हणतो, तर त्याची प्रमाणित वाजवट जी आहे, स्टँडर्ड डिडक्शन ज्याला म्हणतात, तर ती 15,000पासून 25,000पर्यंत त्यांनी वाढवली काल. आणि त्याचा जो स्लॅब आहे जिथून तुम्ही ते चार्ज करू शकता, तर तो स्लॅब पण त्यांनी 1 लाखांनी वाढवला. तर ह्या 2 गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या होत्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्या विरुद्ध दुसरं, कंपनीने पुनर्खरेदी म्हणजे बायबॅक ज्याला म्हणतात, केलेल्या शेअर्स वरील भांडवली नफ्यावरील सवलत जी होती ती तिने काढून टाकली. तर त्यामुळे आता कंपन्या जेव्हा बायबॅक करतात शेअर्स बाजारातनं, तर त्याच्यावरती परिणाम आता याचा होऊ शकतो. त्यांनी नवे दर जे आहेत टॅक्सचे दर, ते पण काल वित्तमंत्र्यांनी घोषित केले. त्यामध्ये 3 लाखापर्यंत जे काय तुमचं उत्पन्न असेल ते पूर्ण करमुक्त असेल. 3 ते 7 लाखापर्यंत 5% तुम्हाला टॅक्स बसेल. 7 ते 10 लाखापर्यंत 10% टॅक्स बसेल. 10 ते 12 लाखापर्यंत 15% टॅक्स बसेल. 12 ते 15 लाखापर्यंत 20% टॅक्स बसेल.
आणि 15 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर त्याच्यावर तुम्हाला 30% टॅक्स बसेल, असं त्यांनी सांगितलं. ह्याच्यामध्ये आमची मागणी अशी होती की जे 15 लाखाच्या वरती 30%चा जो टॅक्स आहे तो स्लॅब तुम्ही 20 लाखापर्यंत वर न्या, पण त्यांनी काय तो तसा केलेला नाही, तो 15 लाखच ठेवलाय. आणि वित्तमंत्र्यांनी काल सांगितलं की एक जुनी पद्धत होती कर कसा आकारायचा त्याची, आणि एक नवी पद्धत होती. ही जी सांगितली ती नवी पद्धत आहे. तर आतापर्यंत 75% लोक देशातले हे नव्या पद्धतीवरती आलेले आहेत. आणि त्यामुळे मग झालंय काय की आम्ही जी ATC मध्ये तुम्ही वृद्धी करा, 1.5 लाखाची जी सवलत मिळते त्यात वृद्धी करा, तर तो विषय आता हळूहळू रिडंडंट होत जाणार आहे, कारण की ATCची काही गरजच लागणार नाहीये. तसंच दुसरा एक विषय जो होता ATD संबंधित, तो पण आता हळूहळू रिडंडंट होत जाणार. तर नवीन प्रणालीमध्ये, टॅक्स प्रणालीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरजच नसते. तुम्हाला डायरेक्ट 7 लाखापर्यंत इन्कम टॅक्स बसत नाही. 7च्या पुढे मी सांगितलेल्या प्रमाणे तुम्हाला टॅक्स बसतो. आणि हे सगळं ध्यानात घेतल्यानंतर वित्तमंत्र्यांनी घोषणा केली की नवीन कार्यपद्धतीप्रमाणे नवीन टॅक्स जे आता घोषित केले त्याप्रमाणे सॅलरीड क्लास म्हणजे पगारदार जे माणसं असतील त्यांना वर्षाला 17,500 रुपये त्यांचे वाचू शकतात. आणि ते त्यांच्या मते की हे फार मोठं एक रिलीफ आहे ह्यांच्यासाठी, मध्यमवर्गीयांसाठी. आता हे ढोबळ जे आहे चित्र ते मी आता सगळ्या ह्यांना सांगितलं जे आपल्याशी संबंधित आहे. याच्या व्यतिरिक्त कारण की हे बजेट पहिलं बजेट होतं लोकसभा निवडणुकींच्या नंतरचं, तर त्यामुळे आणि यांचं गव्हर्नमेंट जे आहे ते मायनॉरिटी गव्हर्नमेंट आहे भारतीय जनता पार्टीचं, एनडीएचं सरकार असल्यामुळे, आणि त्यांचा पूर्ण डिपेंडन्स हा बिहार आणि तेलुगू देसम पार्टी म्हणजे आंध्र प्रदेशवरती असल्यामुळे त्या दोन राज्यांना काहीतरी फार मोठं ह्या बजेटमध्ये मिळणार असं अपेक्षित होतं. आणि ती अपेक्षा निर्मला सीतारामन यांनी पूर्ण केली आहे. आंध्र आणि बिहारला मिळून 45,000 कोटी रुपये त्यांनी हे दिलेले आहेत. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, नवीन एअरपोर्ट बांधण्यासाठी, नव्या युनिव्हर्सिटी उभारण्यासाठी, बिहारमधील जुनी जी मंदिरं आहेत त्यांचं जीर्णोद्धार करण्यासाठी, आणि आंध्र प्रदेशसाठी अमरावती नावाची एक नवी राजधानी, पूर्ण नवीन राजधानी उभारण्यासाठी, म्हणून ही सगळी त्यांनी मदत केलेली आहे. तसंच दुसरं निर्मला सीतारामन यांनी काल सांगितल्याप्रमाणे त्यांनी 4 सूत्र त्यांच्या डोळ्यापुढे ठेवली होती. एक तर गरीब माणूस, दुसरा शेतकरी, तिसरे युवा पिढी आणि चौथ्या महिला वर्ग. तर ह्यांच्यावरती पण त्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांचा काय म्हणतो त्याला त्यांचा स्तर वरती आणण्यासाठी लाईफस्टाईल त्यांनी अनेक सवलती आणि अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये रोजगारासाठी जो 1961 सालचा शिकाऊ अधिकार कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून अप्रेंटिसशिप हक्क कायदा असा त्याच्यामध्ये ती सुधारणा करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये 25 वर्षाखालील प्रत्येक युवतीला जे डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर आहेत तर त्यांना 1 वर्षासाठी प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी त्यांना संधी दिली जाईल. त्यावेळेला त्या 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपमध्ये त्यांना 1 लाख रुपये स्टायपेंड वर्षाला दिलं जाईल, म्हणजे महिन्याला 5,000 रुपये याने. अप्रेंटिसशिप संपल्यानंतर ह्याचा उद्देश आहे की त्यांची स्किल डेव्हलप करावी, आणि ती स्किल डेव्हलप झाल्यानंतर त्या कंपन्या मेन स्ट्रीम मध्ये आपल्या कंपनीमध्ये त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतील. आणि असं जेव्हा होईल त्यावेळेला एक 1 टाइम रिलीफ म्हणून सरकारतर्फे त्या लोकांना आणखीन एक 6,000 रुपये देण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केली. ही एक अतिशय चांगली योजना आहे. दुसरं, शेतकऱ्यांसाठी त्यांचा पर कॅपिटा इन्कम वाढवा, म्हणजे ज्याला आपण म्हणू पिकांची उत्पादकता वाढावी, यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. दर एकरी उत्पादकता वाढली की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल अशा एक ह्या मागचा विचार आहे. आणि आधीच्या 70 वर्षामध्ये कुठच्याही सरकारने न केलेली ही घोषणा आहे की शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट विल स्ट्राईव्ह टू इन्क्रीज देअर पर कॅपिटा आउटपुट इन फार्मिंग, म्हणजे
त्यांच्या एकरी उत्पादकता वाढावी आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी इतर त्यांना ज्या 6,000 रुपये दर वर्षाला वगैरे ज्या योजना आहेत त्या चालू राहतील. त्यांनी जवळजवळ 22 वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला स्कीम्स नाही कॅटेगरी स्कीम शेतमाल म्हणू आपण त्याला. तर त्याच्यावरती गहू तांदूळ वगैरे असे अनेक वेगवेगळे 22 आयटम्स जे आहेत तर त्याच्यावरती MSP त्यांनी घोषित केली आहे. तर ती स्कीम चालूच राहील. आणि यामध्ये आपला डिफेन्स सेक्टर जो आहे म्हणजे ज्याला आपण संरक्षण क्षेत्र म्हणतो तर त्याच्यावरती सर्वात प्रथम म्हणजे 5.25 लाख कोटी रुपये त्याचा गेल्या वर्षी आउटले होता बजेटचा तर तो कमी करून त्यांनी 4.94 लाख कोटी यावेळेला केलेला आहे. आणि याचं कारण का हे कमी करण्यामागचं तर काय संरक्षण ह्याच्या क्षेत्र आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठा फरक पडलाय असं नाही. ते जेवढं बिकट होतं तेवढंच बिकट किंवा थोडं जास्त बिकट सध्या आहे. पण गेल्या 5 वर्ष मोदी सरकारनी जे मेक इन इंडिया म्हणजे संरक्षण ह्याच्यासाठी लागणारी डिफेन्स इक्विपमेंट्स आणि पार्ट जे आहेत ते भारतात बनवायचे त्याचा इम्पोर्ट कमी करायचा तर त्या ह्यांनी त्यांना तो शक्य झालेला आहे हे करणं. आता आपण थोड्या अनालिसिसकडे येऊया, विश्लेषणाकडे येऊया. याचं स्पष्टपणे सांगतो मला कोणीही ऑफर करणार नाही हा वेगळा विषय आहे. पण जरी केली किंवा स्वप्नामध्ये जर का मला कोणी ऑफर केली की तुला देशाचा अर्थमंत्री करतो तर मी ती ऑफर स्वीकारणार नाही. कारण की अर्थसंकल्प आणि देशाचा अर्थमंत्री याला सतत तारेवरचीच कसरत करायची असते. देशातली एक तर जनता 140 कोटी जनता, देशात त्यातली निम्मी जनता ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी में शेतकरी त्यातले, मग उद्योगपती, मग निर्यातदार, नवउद्योजक सर्वांच्या अपेक्षा असतात की सरकारने आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या. आता जनतेची अपेक्षा असते की आम्हाला जितकी म्हणून सूट देता येतील, जितक्या वस्तू फुकट देता येतील त्या द्या आणि त्याबरोबर अतिशय उत्कृष्ट विकास कामे तुम्ही आमच्यासाठी केली पाहिजे. लोकांना हे कळत नाही की जेव्हा तुम्ही एका ठिकाणी सवलत देता तेव्हा ऑटोमॅटिकली, कारण की येणारा जो पैसा असतो तो ठरलेला असतो, तर तुम्ही इकडे जर का सवलत दिली तर ती इकडले पैसे कापून इथे डायव्हर्ट केले जातात. आणि शेवटी फार पूर्वी लोक पत्त्यांचा डाव लावायची. मला आठवतंय माझ्या आजोबा वगैरेंना मी नेहमी बघायचो आणि तो डाव लागला नाही की ते पुन्हा हे करायचे, पत्ते पिसायचे, पुन्हा पत्त्यांचा डाव लावायचा. तर अर्थमंत्रीचं एक प्रकारे हे पत्त्यांचं डाव लावण्याचंच दरवर्षाचं हे असतं की या वर्षी ह्याला खुश करा, उरल्या वर्षी त्याला खुश करा, तो जास्ती बोंबला की त्याला थोडं द्या, याचं थोडं काढून घ्या. तोच प्रकार ह्याच्यामध्ये आहे. आता आपल्या देशाची स्थिती सगळ्यांनी लक्षात घ्या प्लीज. आपला देश ही ॲग्रो इकॉनॉमी आहे म्हणजे शेती प्रधान देश आहे आपला. आणि जवळजवळ 50% उत्पन्न आपलं हे शेतीतनं येतं, ॲग्रो इन्कम. आणि त्याच्यावर ते पूर्ण टॅक्स फ्री आहे, त्याच्यावरती एकाही रुपयाचा कर नाही. तर जेव्हा तुम्ही कर आता तुम्हाला जर का लादायचे असतील किंवा कर वसूल करायचे असतील, कारण की शेवटी खर्च करायला तुम्हाला उत्पन्न पैसे पाहिजेच, तर तो तुम्हाला देशातले जर का 70 कोटी लोक हे शेती प्रधान लोक असतील तर उरलेल्या 70 कोटी लोकांकडनं तुम्हाला तो कर घ्यायला लागतो. त्यामधले समजा 17-18 कोटी रुपये हे दरिद्री रेषे खालीचे असतील जर का, तर मग तो लोड आणखीन त्या उरलेल्या 50% करोड लोकांवरती येतो. आता तुम्हाला एक थोडी इंटरेस्टिंग माहिती देतो सगळ्यांना. गेल्या वर्षी निर्मला सीतारामनना एक प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये की आपल्या देशामध्ये किती लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. तर त्यांनी दिलेलं उत्तर आहे आणि हा लोकसभेत दिलेला असल्यामुळे मोस्ट ऑथेंटिक फिगर आहेत. या सगळ्या ज्या आपण हे देतोय आता फिगर्स त्या सगळ्या एकदम खऱ्या आणि ऑथेंटिक आहेत. तर निर्मला सीतारामननी गेल्या वेळेला सांगितलं होतं की देशामध्ये एकूण 7.4 करोड लोक म्हणजे 74 मिलियन ज्याला आपण म्हणतो इतके लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. 140 कोटी पैकी फक्त 7.4 करोड लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. त्याच्या पुढे जाऊन त्या 7.4 करोड लोकांपैकी 5.16 करोड लोक हा
झिरो रिटर्नचा टॅक्स फाईल करतात, झिरो टॅक्सचा रिटर्न फाईल करतात. म्हणजे नील रिटर्न फाईल आपण ज्याला म्हणतो. तर 7.4 कोटीपैकी 5.16 कोटी लोक हे नील टॅक्स फाईल करतात रिटर्न. म्हणजे उरतात किती? 22.4 मिलियन, म्हणजे 2.24 कोटी, 2 कोटी 20 लाख लोक उरतात 140 कोटी मधनं जे इन्कम टॅक्स भरतायत. आणि ते जो इन्कम टॅक्स भरतायत तो आपला रेव्हेन्यू जो गव्हर्नमेंटला आहे तो त्याच्या 27% आहे, जो येणार आहे रक्कम जी आहे तरी सुद्धा. आणि दुसरे एक तुम्हाला फिगर ह्याचा सांगतो, 2.24 करोड लोक ही दिल्लीची लोकसंख्या आहे. म्हणजे किती विरोधाभास आपल्या देशामध्ये, 140 कोटींच्या देशांमध्ये, की आता उरलेले जे पैसे येतात मग ते कुठून येतात? तर मग ते जीएसटी मधनं येतात, ते कस्टम ड्युटी मधनं येतात, ते एक्साईज ड्युटी मधनं येतात. असे करून ते याचे टोटल रेव्हेन्यू बजेटमध्ये आपण जे म्हणतो रेव्हेन्यू साईड ती तयार होते. आता ह्याचं जर का पर्सेंटेज मध्ये सांगायचं जर का झालं तर देशातले 1.6%, 1.6% लोक फक्त टॅक्स भरतात देशामध्ये. आणि आणखीन ह्याच्याही एक स्टेप पुढे, कारण की आपण मध्यमवर्गीय असतो तर आपली अपेक्षा असते दरवर्षी पगार वाढतोय, टॅक्सची पण स्लॅब वाढवा, म्हणजे आम्हाला त्या 10%च्या मध्येच राहायचंय, आम्हाला 15% यायचं नाही, आम्हाला 20% द्यायचं नाहीये. तर तो का वाढवत नाहीये म्हणून मी कायम शोधत असायचो. तर काल हे सगळं स्टॅटिस्टिक्स बघत असता मला उत्तर मिळालं की 70% लोक जर का, म्हणजे 7.4 कोटी पैकी 5.16 म्हणजे 70% लोक होतात. तर 70% लोक जर का नील रिटर्न फाईल करत असतील, या म्हणजे काय की ते 7 लाखाची जी स्लॅब आहे जी ज्याला नील हे आहे, तर ते सगळे त्याच्या आत आहेत. आणि मग जर का 70 कोटी रुपये लोक जर का 70% लोक हे त्या 7 लाखाच्या स्लॅबच्या आत आहेत आणि त्यांना टॅक्सच बसत नाहीये, तर मग ती स्लॅब वाढवायची काही गरजच नाहीये. हे त्यामागचा विचार असू शकतो असं मला वाटतं. आणखीन काही तुम्हाला फिगर्स देतो, कारण की ज्या शेअर मार्केटची लिंक असतात आणि मध्यमवर्गीय हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारात उलाढाली करायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे मग शेअर बाजारावरती तिथे त्यांच्या ट्रान्झॅक्शन टॅक्स लावला काय किंवा कुठलाही टॅक्स वाढवला काय की लगेच त्यांची बोंबाबोंब सुरू होते. तर त्यांच्या संबंधी मी तुम्हाला काही स्टॅटिस्टिक देतो. इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळे, तर गेल्या वर्षी त्यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स ज्यांनी भरलाय टॅक्स 1.5 लाखापेक्षा जास्त. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे काय की तुम्ही रोज घेतले विकले रोज उलाढाल करताय आणि त्यातनं नफा मिळवताय, त्याला शॉर्ट टर्म म्हणतात आणि कमी वेळेमध्ये तुम्ही तो मिळवताय. तर 1.5 लाख पेक्षा जास्त शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स ज्यांना बसला आहे यांची संख्या देशातली अख्ख्या आहे केवळ 3,88,886 लोक, 3,88,886. आणि तसाच लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे ज्यांनी अनेक दिवस आपल्याकडे ते शेअर्स धरून ठेवलेत आणि विकलेत बऱ्याच दिवसानंतर, तर त्यांनी जो 1.5 लाखापेक्षा जास्त टॅक्स भरायला लागला असेल अशा लोकांची संख्या आहे 9,93,971, 9,93,971. 12 लाख झाले जेमतेम 12 लाख. 140 कोटी पैकी फक्त 12 लाख लोक अफेक्ट होणार आहेत शेअर मार्केटच्या वरती जे टॅक्स त्यांनी वाढवलेत त्याच्यावरती. आणि तरी पण आपण म्हणतो की हे बजेट बरोबर नाहीये, हे बजेट चुकीचं आहे किंवा निर्मला सीतारामन यांनी चुकीचं काहीतरी केलेलं आहे. आता तुम्ही बजेटच्या बद्दलच आणखी एक शेवटचा मुद्दा सांगायचा आहे मला तुम्हाला की जे नेट रेव्हेन्यू ज्याला आपण म्हणतो इन्कम टॅक्स आणि जीएसटी मिळून जो रेव्हेन्यू सरकारला येतो दर वर्षाला, हा मी गेल्या वर्षीचे फिगर सांगतोय, ते आहेत 24 लाख करोड वर्षाला उत्पन्न मिळतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही जेव्हा कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी वगैरे जेव्हा ऍड करता तर ती रक्कम होते ग्रॉस फिगर 30 लाख करोड देशामध्ये दर वर्षाला
बजेटमध्ये दाखवलं जाणार उत्पन्न तुम्हाला, हे मी गेल्या वर्षीची फिगर सांगतोय. आणि आपला खर्च जो आहे त्याच्या समोर तो जवळजवळ 45 लाख करोड रुपये आहे. तर त्यामुळे मी जे म्हटलं की तारेवरची कसरत करायला लागते. अच्छा, गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने आणि निर्मला सीतारामन यांनी पण प्रयत्न करून सर्व लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा जरी इन्कम टॅक्सेबल नसला तरी तुम्ही नील रिटर्न फाईल करा, टॅक्स रिटर्न फाईल करा. म्हणजे त्यांना ते टॅक्स नेट मध्ये त्यांना एकदा घ्यायचं, म्हणजे काय होईल, मग त्यांच्या उत्पन्नावरती सरकारला डोळा ठेवता येतो. आणि त्यात एक त्यांनी प्रावधान केलं की जर का तुम्ही नील रिटर्न सुद्धा फाईल केला नाही आणि तसेच राहिलात का, आता आमचा टॅक्स लागत नाही आम्हाला, तर 3 वर्षांनी इन्कम टॅक्स ऑथॉरिटी तुमच्याकडे येऊन त्या 3 वर्षाचा इन्कम टॅक्स ते वसूल करू शकतात. तर त्यामुळे लोक जवळजवळ 15% लोकांची वृद्धी झाली त्या रिटर्न्स हे करण्यामध्ये. आता या मध्ये काही चांगल्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्या सांगून एक शेवट मी करणार या विषयाचा. कॅन्सरचे जे औषधं आहेत कॅन्सर रोगावरती, त्यातली 3 औषधं निर्मला सीतारामन यांनी कस्टम ड्युटी मधून पूर्ण एक्झेम्प्ट केलेली आहेत. नंतर मोबाईल फोन, चार्जर, अडॅप्टर या सगळ्यावरची ड्युटी जी होती ती त्यांनी कमी केलेली आहे. सोलार पॅनेलवरची पण त्यांनी ड्युटी कट केलेली आहे. 25 वेगवेगळ्या प्रकारची खास खनिज जी आहेत त्यांच्यावरची कस्टम ड्युटी त्यांनी कमी केली आहे. माशांचं जे खाद्य असतं आणि श्रिम्प्स यांच्यावरची कस्टम ड्युटी कमी केलेली आहे. एक्सरे मशीन्सवरची कस्टम ड्युटी कमी केलेली आहे. आणि सोनं आणि चांदीवरची पण कस्टम ड्युटी यांनी कमी केलेली आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता स्वस्त होणार आणि दरवर्षीप्रमाणे सिगरेट, दारू, विमान प्रवास या सगळ्या 3 गोष्टी यांचे महाग होणार लोकांसाठी. जाता जाता हे बजेट चांगलं का हे बजेट खराब, हे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि ते उत्तर तुम्ही तुमचं द्यायचं, तुमच्यावरती मी सोडून देणार. आपण निर्मला सीतारामन मध्यमवर्गीयांसाठी काही करत नाहीयेत, हा आपला मध्यमवर्गीयांचा पहिला तक्रारीचा सूर असतो. मित्रांनो, मी आता तुम्हाला एक टेबल सांगणार आहे, ते टेबल ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की हे बजेट चांगलं का हे बजेट वाईट आहे आपल्यासाठी. मध्यमवर्गीयांचा एक कायम तक्रारीचा सूर असतो की या सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही केलेलं नाही. काही मीम्स पण फिरतायत सोशल मीडियावरती की खास करून निर्मला सीतारामनच्या बद्दल एक मीम आहे की आपको अगर टॅक्स बचाना होगा तो पैसा कम कमाओ, असं एक त्या थीमचा एक मीम आहे. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आम्ही पण फॉलोअप करतोय बऱ्याच गोष्टींसाठी, बऱ्याच विषयांवरती. तर एक गोष्ट जी आम्हाला जाणीव झाली की आपण सिनियर सिटीजन्ससाठी जेव्हा मेडिक्लेमचा हे काय म्हणतो आपण त्याला लागणारा पॉलिसीची किंमत कमी करा, त्याचं प्रीमियम जे आहे ते कमी करा सांगतो, तर सरकारने त्यासमोर आयुष्यमान भारत योजना 70 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी म्हणून घोषित केलेली आहे, ज्यामध्ये 5 लाखापर्यंतचा तुम्हाला हे फ्री मिळतं इन्शुरन्स जे आहे ते. महाराष्ट्र सरकारने ती योजना 60 सालच्या वरच्या आणि नाही तर सगळ्याच महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांसाठी ती योजना त्यांनी, महात्मा फुले योजना त्यांनी आयुष्यमान भारत योजनेशी जोडलेली आहे. आता राहिला आपल्याला जो टॅक्स भरायचा आहे त्याच्यावरती. तर मित्रांनो, आपलं जर का इन्कम 50,000पर्यंत जर का असेल दरमहा, तर ह्या बजेटच्या हिशोबाने आपल्याला 1 पैसा सुद्धा टॅक्स भरायचा नाहीये. वर्षाला 50,000 रुपये, महिन्याला 50,000 रुपये, 6 लाख रुपये, 6 लाख रुपये वर्षाचा असेल त्याला. तुमचं किंवा आपला जर का पगार हा 75,000 रुपये महिन्याला जर का असेल तर आपल्याला दरमहा टॅक्स केवळ 2,817 रुपये बसणार आहे. आपला पगार जर का महिन्याला 1 लाख रुपये असणार असला तर आपल्याला 5,796 रुपये फक्त प्रतिमाह टॅक्स भरावा लागणार आहे. आणि जर का आपला पगार 1.25 लाख असला प्रतिमाह तर आपल्याला टॅक्स 10,833 रुपये प्रतिमाह टॅक्स भरायला लागणार. आता हा जो टॅक्स आहे तो तुम्हाला एकही पैशाची गुंतवणूक न करता तुम्हाला जो काय पगार येणार तो सगळा तुम्ही वापरलात, सगळा तुमच्या हातात घेऊन पूर्णपणे वापरलात तरी सुद्धा हाच टॅक्स एवढाच बसणार आहे. आता हा टॅक्स जास्त आहे का
हा टॅक्स कमी आहे का, हा टॅक्स बरोबर आहे का, हा टॅक्स चूक आहे का, हे तुम्ही ठरवायचं मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.